नमस्कार मित्रो. 10वीचा निकाल नुकताच लागलेला आहे. गावागावात, चौकाचौकात गुणवंत विद्यार्थ्यांचे बॅनर झळकत आहेत आणि ते झळकले पाहिजे. गुणवंताचा सत्कार झाला पाहिजे, त्यांचं कौतुक झाले पाहिजे. माझं तर म्हणणं असं आहे की गुणवंताचे गुणगौरव सोहळे पण झाले पाहिजे. पण हे जे काही बॅनर आपण पाहतो त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की काही गुणवंत अनेक क्लासच्या बॅनरवर झळकत आहेत. म्हणजे गुणवंत तेच आहेत, पण 3, 4, 5 क्लासचे जे काही बॅनर्स आहेत त्या बॅनर्सवर हे गुणवंत झळकत आहे. म्हणजे विद्यार्थी एकच आहे आणि इतक्या 5 क्लासमध्ये तो कसा काय शिकला, हा प्रश्न आपल्याला साहजिक पडतो आणि तो 2-3 दशकापासून पडतो आहे. पण आपण कधी त्यावर काही बोलत नाही. का तर हे असं चालायचंच. हे काय चाललं आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. पण असं सारं आपण चालू देतो. आता 10वीचा निकाल लागल्यानंतर आपल्या महत्वाकांक्षा चेतवल्या जातात. कारण जसं इंग्लिश स्कूलचं एक फॅड ग्रामीण भागामध्ये आहे, तसंच आता लातूर पॅटर्नचं एक फॅड ग्रामीण भागातल्या पालकावर आहे. शहरी भागावर तर ते कधीच आहे. ग्रामीण भागात सुद्धा हे लोन पोहोचलेलं आहे. अनेक खेड्यापाड्यातील पालकांना वाटतं की आपला मुलगा लातूरला शिकावा आणि डॉक्टर आणि इंजिनियर व्हावा. त्याचं कारण असं आहे की लातूरचे जे काही क्लास आहेत, म्हणजे अनेक क्लास आहेत, तर ते क्लास जाहिरात अशी करतात की इंजिनियर आणि डॉक्टर होण्याची फॅक्टरी. म्हणजे तिथं शिकल्यानंतर तुमची मुलं इंजिनियर आणि डॉक्टर होतात. म्हणजे आपण लातूरला जाऊन शिकलो तर आपला मुलगा इंजिनियर होईल, आपला मुलगा डॉक्टर होईल असं वाटतं. आणि 10वीच्या निकालाचे जे काही मार्क आहेत, हे मार्क पण गुणवत्ताच सिद्ध करतात असं नाही आहे. पण एखाद्याचं प्रगती पुस्तक त्या मुलाचं हे पालकांना फार समाधान देत असतं आणि मुलांचंही कौतुक होतं. पण ते कधी-कधी 10वीचे मार्क कसे पडतात, हा विषय वेळूचा वेगळा विषय होईल. त्यावर मी बोलणार नाही. पण ही काही गुगली देऊन जे काही मार्क येतात काही विद्यार्थ्यांना, म्हणजे काही मुलांचे मार्क खरे पण असतात. ते खरं गुणवंतच असतात. पण काही मुलांना एक आभासी मार्क पडलेले असतात. अनेक माध्यमातून ते मार्क पडतात. म्हणजे ह्या वर्षी जरी कापीमुक्त अभियान थोडंसं कडक राबवलं गेलं असलं, तरी म्हणजे निकालाची टक्केवारी घटलेली आहे. पास होण्याचं प्रमाण घटलेलं असलं, तरी गुणवंत जी काही म्हणजे गुणवंताचं प्रमाण घटलेलं नाही. म्हणजे गुणांची टक्केवारी चांगले बऱ्यापैकी आहे. म्हणजे बऱ्यापैकी मुलांना चांगले मार्क पडलेले आहेत. तर हे जे काही चांगलं मार्क पडलेली मुलं आहेत, म्हणजे ज्यांना 75% पुढे मार्क पडतात, हे सरळ सरळ म्हणत आपण सायन्स घ्यायचं आणि डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं. आणि मग बाकीचे कॉमर्स, कला, शाखा असे काही पर्याय शोधतात. ITI सारख्या गोष्टीला तर लोक आता प्राधान्य द्यायला तयार नाही. म्हणजे तुम्हाला जेमतेम मार्क पडले तर तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असतं आणि ते शाळेतले क्लास असतील, म्हणजे क्लास टीचर असतील किंवा त्या गावातले क्लास असतील, टीचर असतील, हे सर्व काय करतात की आपण तुम्ही लातूरला गेलं पाहिजे आणि तुम्ही त्याला संधी दिली पाहिजे. मुलांना शिकण्याची संधी दिली पाहिजे, त्याला थोडंसं तुम्ही पूरक वातावरण दिलं पाहिजे, असं सांगतात. आणि पालकापालकामध्ये एक वेगळी स्पर्धा तयार होते आणि हे स्पर्धा असेल, अनेक क्लासच्या जाहिराती असतील आणि जे काही हायस्कूलचे जे शिक्षक आहेत, त्या शहरातले, त्या गावातले काही छोटे-छोटे क्लासचे शिक्षक आहेत, ते पण ह्या सर्व पालकांना असं गाईडन्स देतात, की तुम्ही त्याला लातूरला ठेवा आणि एकदा नशीब आजमून पहा. म्हणजे नशीब तरी कसं आजमावायचं, म्हणजे गेल्या वर्षी 24 लाख नीटला विद्यार्थी बसले होते आणि त्यातले तुम्हाला 70 ते 80,000 विद्यार्थी फक्त त्या मेडिकलसाठी पात्र होणार आहे. आता ते जीच आहे, म्हणजे 24 लाखापैकी तुम्ही यावर्षी 2.5 लाख विद्यार्थी जी ॲडव्हान्ससाठी पात्र झाले आणि मुळात एक जी ॲडव्हान्स 1,80,000 मुलांनीच ती दिलेली आहे आणि त्यातनं फक्त 7,000 मुलं त्यासाठी ITI कॉलेजसाठी पात्र होणार आहेत. म्हणजे IIT असेल किंवा जी असेल, जी ॲडव्हान्स असेल किंवा नीट असेल, ह्याच्यामध्ये जी काही सक्सेस आहे फार कम, म्हणजे सक्सेसची जी काही टक्केवारी आहे ती फार कमी असते. कारण त्या जागा मर्यादित आहे. तिथं तिथं गुणवंत जाणार आहेत. पण हे जे काही आभासी गुणवंत आहेत किंवा जे काही महत्वाकांक्षा चेतवली गेलेली जी काही पालकं आहेत, जी मुलं आहेत, ते मुलं ह्या स्पर्धेमध्ये टिकत नाहीत आणि नंतर मग त्यांच्यामध्ये एक डिप्रेशन येतं आणि अशा डिप्रेशन आल्यानंतर पुन्हा अनेक कौटुंबिक प्रश्न होतात, अनेक मानसिक ताण होतात. तर अनेक ठिकाणी तर काही मुलांच्या आत्महत्याही घडतात. कारण मुलांना पालकांच्या अपेक्षांचं ओझं पेलवत नाही आणि ते त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं आणि त्याच्यातून आत्महत्या होत्या. तर प्रचंड घरामध्ये मानसिक तणाव असतो. म्हणजे कधी-कधी 10वीची परीक्षा देताना किंवा 12वीची परीक्षा देताना आपण पाहतो, म्हणजे परीक्षा पालकांची आहे की विद्यार्थ्यांची आहे.
आणि काय झालंय, पालकांमध्ये स्पर्धा सुरू झाली. म्हणजे एखाद्या पालकांचा मुलगा जर यशस्वी झाला तर ते पालकांची हे समजलं जात आहे. आणि एखाद्या पालकांचा जर मुलगा यशस्वी झाला म्हणजे त्याने पाहिजे तेवढे जर त्या परीक्षेमध्ये मार्क प्राप्त केले नाहीत, त्याला आपण अयशस्वी म्हणतो, समजतो. वास्तविक पाहता तसं काही नसतं. तुमचं गुणपत्रक हे तुमचं यशाचं गणित होऊ शकत नाही किंवा यशाचा तो मूलमंत्र नसतो. पण आपण प्रगती पुस्तक ठरवूनच आपण मुलांचं वर्गीकरण करायला लागलो आहोत. आणि आता वर्गीकरण करतो म्हणजे तुम्हाला जसं क्लासची जाहिरात दिसतात तसे शाळांच्या पण जाहिरात दिसतात. पण आता शाळा आणि कॉलेजमध्ये मुलं जात नाही. म्हणजे 11वी-12वीची जी काही सायन्सला मुलं जातात, जवळजवळ 11वी आणि 12वी सायन्सची जी काही मुलं आहेत ते छोट्या छोट्या कॉलेजमधील असतील, ते सुद्धा मुलं आता प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जात नाहीत. मग तिथं कोणी शिकतं? तिथं पण प्राध्यापक असतात, तिथं पण यंत्रणा असते, सर्व सरकारची पर्यवेक्षक यंत्रणा असते. ते तिथं कॉलेजला प्रत्यक्ष जात नाहीत. ती मुलं कुठंतरी नांदेड, लातूर अशा ठिकाणी शिकत असतात आणि ते कुठेतरी खेड्यामध्ये ह्या मुलांचं ॲडमिशन असतं. तिथे त्यांची उपस्थिती नोंदवली जाते, त्यांचे प्रॅक्टिकल नोंदवले जातात. त्यांचं सर्व म्हणजे औपचारिकता जी असते म्हणजे डॉक्युमेंटली पूर्ण उपस्थिती नोंदवली जाते. आणि वास्तविक पाहता याला जे काही तिथले कॉलेजचं जे व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट आहे, नंतर सरकार जी काही प्रवेश यंत्रणा आहे, ती सारी जबाबदार आहे. कारण ह्या साऱ्या गोष्टीला आपण प्रोत्साहन देत आहोत. म्हणजे तुमची कॉलेजमध्ये उपस्थिती नसताना ती उपस्थिती नोंदवली जाते. तुम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकल उपस्थित नसताना तुमचं प्रॅक्टिकल दिलं जातं. आणि हे सर्व मुलांच्या भविष्यासाठी आपण करत आहोत. असं एक पुण्यकर्म केल्यासारखं ती प्रवेश यंत्रणा असेल, त्या कॉलेजचं मॅनेजमेंट असेल किंवा त्या कॉलेजचे शिक्षक असेल हे करत असतात. आणि पालकांना सुद्धा ते सहकार्य फार अमूल्य वाटत असतं. आणि असं सारं घडत असताना म्हणजे कॉलेज ओस पडू लागले आहेत. आता हे लोन शाळांपर्यंत पण आलेलं आहे. अनेक शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थी जात नाहीत. म्हणजे 8वी, 9वी, 10वी पासूनच आता शाळा, माध्यमिक शाळा सुद्धा ओस पडू लागलेल्या आहेत. कारण ही सारी मुलांची भरती आता लातूरकडं वळलेली आहे. अनेक म्हणजे हे जरी प्रमाण आता तरी कमी असलं तरी हे प्रमाण सुरू झालेलं आहे. म्हणजे 10 ते 20% विद्यार्थी आता 8वी, 9वी, 10वीचे म्हणजे माध्यमिक विद्यालयाचे सुद्धा विद्यार्थी आता लातूरला शिकतायत आणि इकडे ॲडमिशन ठेवून ते एक सोपस्कार पार पडतायत. म्हणजे शाळा आणि कॉलेज ओस पडू लागले आहेत आणि कॉलेज भरमसाठ झालेले आहेत. म्हणजे सरकारी जी काही शाळा आहेत, कॉलेज आहेत, कुठंतरी कमी पडतायत का? आणि खाजगी शाळांचं का, खाजगी क्लासवाल्यांचं एवढं का म्हणजे पीक फोफावलेलं आहे? म्हणजे एक फॅड असतं. म्हणजे जसं इंग्लिश स्कूलचं एक फॅड असतं. म्हणजे सर्व शिक्षण तज्ज्ञांनी सांगितलं की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून असावं. असं जरी त्यांचा आग्रह राहिला असला तरी आपण इंग्लिश स्कूलचा आग्रह धरतो. आपले मुलं इंग्लिश स्कूलमध्ये शिकावं, त्याचं इंग्रजी चांगलं व्हावं. म्हणून अनेक पालक इंग्लिश स्कूलच्या भरमसाठ फीस पहिलीपासून केजी, पीजी पासून द्यायला सुरू करतात. ज्युनियर केजी पासून द्यायला सुरू करतात आणि अशा पद्धतीचं प्रचंड पैसा त्यावर खर्च करतात. आणि हे सारं करताना इंग्लिश स्कूलचं जसं फॅड आपण किती काढायचा प्रयत्न केला पालकाच्या डोक्यातून ते निघत नाही. तसंच आता लातूर पॅटर्नचं हे जे काही फॅड आहे ते आता निघत नाही. आणि मग क्लासवाले जाहिराती करतात म्हणजे त्यांची जाहिराती असे असतात की डॉक्टर आणि इंजिनियर बनण्याची फॅक्टरी. फॅक्टरी म्हणल्यानंतर जी काही कच्चा माल आहे तो महाराष्ट्रातून येतो आणि तिथं प्रकारे तिथं क्लासमध्ये दाखल होतो. म्हणजे 3-4 हजार मुलं असलेली संख्या असलेली एक बॅच असते आणि त्यामध्ये ते लेक्चर शिकवतात. लेक्चर शिकवल्यानंतर प्रत्यक्ष अध्यापन तिथं होत नसतं. म्हणजे एखादा अध्यापक एखाद्या विद्यार्थ्याला शिकवतात किमान त्यांच्यामध्ये जी आंतरक्रिया व्हायला पाहिजे, समोरासमोर त्यांचे जे काही नजरानजर व्हायला पाहिजे. तर 3 ते 4 हजार विद्यार्थ्यामध्ये शिक्षकाची नजर आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार नाही. अनेक विद्यार्थी त्यापासून वंचित राहतात आणि अशा पद्धतीचं म्हणजे आंतरक्रिया न होताच हे विद्यार्थी घडतात. म्हणजे सेल्फ स्टडी असेल, त्यांच्या नोट्स असतील, याच्यावर ते केलं जातं आणि कधी कधी हा विषय आपल्याला समजत नाही, फार अवघड आहे असं करून डिप्रेशनमध्ये मुलं जातात. आणि तिथं मग ज्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर जे काही म्हणजे वाईट गोष्टी आहेत त्या गोष्टी कडे मुलं वळतात. आणि जेव्हा तिथं प्रचंड गर्दी होते, म्हणजे तुम्ही लातूरला जर ट्युशन एरियामध्ये जर तुम्ही घ्याल तर तिथं म्हणजे एक बाजार असतो तशी बाजारसारखी गर्दी असते. म्हणजे तुमचं आईस्क्रीमच्या एखाद्या गाड्यावर जरी गेला तर तिथं तुम्हाला बाजारसारखी गर्दी दिसेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिथं बाजाराची गर्दी असते. म्हणजे जशी गर्दी तशी गर्दी असते. पण गर्दी जेव्हा असते तेव्हा त्या गर्दीमध्ये मुलं हारून जातात आणि ते डिप्रेशनमध्ये जातात. आणि कित्येक टक्का मुलं म्हणजे प्रत्यक्ष त्यांची जी काही क्षमता असतात तितकंही ते त्यांचं अध्यापन किंवा अध्ययन करू शकत नाहीत. ते अभ्यासामध्ये मागे पडतात आणि फक्त ते गेले म्हणजे तिथं घेऊन गेलेलं असतात स्वप्न, पण त्यांना ते प्रयत्न करणं ते पुरेसे नसते. त्यावेळेला मार्गदर्शन तिथं नीटच मिळत नाही. मार्गदर्शन नीट मिळत नाही आणि त्यांना ते प्रत्यक्ष अध्यापनही घडत नाही. तरी आपल्याला लातूरला शिकायचं असतं आणि क्लासवाल्याकडे एक म्हणजे काही मॅजिक असतात, म्हणजे काही जादू असतात. ते सुद्धा त्यांचा धंदा चालावा म्हणून काही कौशल्य तिथं आत्मसात केलेले असतात. म्हणजे सुरुवातीला
जे काही मुलांना 500-600 नेटला मार्क पडणार आहेत अशा टेस्ट घेतल्या जातात. म्हणजे सुरुवातीला सोप्या टेस्ट घ्यायच्या, त्याच्यामध्ये म्हणजे काठिण्य पातळी कमी असलेले प्रश्न घ्यायचे आणि मुलांना जास्त गुण मिळतील असं दाखवायचं आणि पालकांचं म्हणजे तुष्टीकरण करायचं. पालकांचे म्हणजे महत्वाकांक्षा चेतवायची की आपला मुलगा तिथं जातोय. आणि जेव्हा पालक आणि मुलांच्या महत्वाकांक्षा चेतवल्या जातात, म्हणजे जी मुलं इंजिनियर आणि डॉक्टर होण्याच्या क्षमतेची नाहीत, ती सुद्धा मुलं ह्या क्लासला बळी पडतात आणि त्यांचं आर्थिक शोषण आणि मानसिक शोषण प्रचंड प्रमाणात होतं. तर हे जे काही लातूर पॅटर्न आहे, हा लातूर पॅटर्नचा आपण आता सध्या एवढाच विषय घेतलेला आहे की शाळा ओस पडलेल्या आहेत आणि सर्व पालकांच्या डोक्यामध्ये डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी लातूरला गेलं पाहिजे. कारण लातूरला डॉक्टर इंजिनियर होण्याचे फॅक्टरीज आहेत आणि त्या फॅक्टरीजमध्ये त्यांचं कसं शोषण केलं जातं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. नक्की हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कॉमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.